पैठणी चोरणारा चोरटा 12 तासात गजाआड झाला असून येवला शहर पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे। तर येवला शहरातील कोपरगाव रोड मधील अक्कलकोट पैठणी दुकानांमध्ये चोरट्याने चोरी करत महागड्या पैठणी लंपास केल्याची घटना घडली आहे। या संदर्भात येवला शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवत 12 तासात आरोपीला गजाआड करत त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केलाय। पैठणीचं दुकान फोडल्याची चोरी झाली होती, या संदर्भात आपल्याकडनं काय कारवाई करण्यात आली? सर्वांना नमस्कार। मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, येवला शहर पोलीस ठाणे। काल दिनांक 27/11/2024 रोजी आमच्याकडे जी माहिती प्राप्त झाली त्यानुसार नांदेसर रेल्वे गेट येवला कोपरगाव महामार्ग इथं जे लकडकोट पैठणी आहे तिथं चोरी झाल्याची घटना झालेली होती। ती त्यांना मालकांना 9:15च्या सुमारास समजली आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या दुकानात चोरी झाल्यासंदर्भात पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती। त्याच्यानुसार CR नंबर 414/2024 दाखल करण्यात आला होता। सदरच्या गुन्ह्यामध्ये तपास अधिकारी लोखंडे साहेब यांना माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव महाजन साहेब यांनी तपास पथक स्थापन करून त्या तपासाच्या अनुषंगाने स्वतः इथं पोलीस स्टेशनला थांबून आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या। त्या सूचनांप्रमाणे PSI लोखंडे साहेब यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन त्या घटनास्थळाची व्यवस्थित पाहणी करून तिथल्या साक्षीदारांचे जाबजबाब नोंदणी केले। घटनास्थळावर पंचनामा करून त्याप्रमाणे डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट यांना बोलवून त्यांच्याकडून आवश्यक ते सर्व पुरावे हस्तगत केले। त्यानंतर तांत्रिक विश्लेषण, साक्षीदारांचे जाबजबाब याच्यावरून सदरचा गुन्हा हा तिथं काम करणाराच एक इसम यांनी केल्याचे आमच्या तपासात निष्पन्न झाले। त्यानुसार त्या सदर इसमास आम्ही ताब्यात घेतले। त्याला विचारपूस करून त्याला गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे। सदरच्या गुन्ह्यात जेवढा मुद्देमाल चोरीस गेला होता त्या सर्व पैठण्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे गुन्ह्यात त्यांनी जो DVR वायरलेस वायफायचा सेट जो चोरून नेला होता तो देखील इथं हस्तगत करण्यात आला आहे। चालू आहे त्याचे तपास अधिकारी बोरसे साहेब यांना पण आपण आवश्यक त्या सूचना केलेल्या आहेत आणि तो गुन्हा पण उघडकीस येईल। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोशल डेमोक्रेटिक पार्टीकडून धरणे आंदोलन करण्यात आले। तर उत्तर प्रदेशमधील संबळ जिल्ह्यातील झालेल्या धार्मिक भेदभाव आणि फायरिंग या निषेधार्थ आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। सोशल डेमोक्रेटिक पार्टीच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लिम कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते। या आंदोलनादरम्यान त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केलाय। तर संबळ जिल्ह्यात झालेली घटना चुकीची असून धार्मिक भेदभाव वाढीला लावणारी आहे, त्यामुळे या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। दरम्यान या आंदोलनानंतर सोशल डेमोक्रेटिक पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले। आंदोलन करे अपने क्या मांगे? आज हमने जालना जिलाधिकारी कार्यालय के सामने हमारा धरना प्रदर्शन किया। इसका संदर्भ 3-4 दिन पहले हुआ एक इंसिडेंट है। यूपी का एक जिला है संबल, जहाँ के डिस्ट्रिक्ट जज ने वहाँ की एक जामा मस्जिद के लिए एक सर्वे का ऑर्डर दिया था। एक सर्वे होने के बाद कुछ दिन के बाद जो दूसरा सर्वे हुआ उसके अंदर वहाँ पे तो कुछ परिस्थिति खराब होने की वजह से वहाँ पे तो कुछ इंसिडेंट हुए, जिसके अंदर पुलिस का मैनुअल नहीं फॉलो करते हुए वहाँ पे कुछ वहाँ के जो लोग थे उनके ऊपर हेड पोजीशन रख के फायरिंग की, जिसके अंदर है तो 4 लोग है तो डेथ हो गई और वो शहीद हो गए। आज उसका ही हम निषेध करने और हमारा दुख जाहिर करने यहाँ पे आज आए हैं। जालना जिलाधिकारी के मारिफत महामहिम राष्ट्रपति को हम आज हमारा एक निवेदन भी सौंप रहे हैं, जिसमें हमने 5 मांगनी की है। सबसे पहले जो संबल में जो घटना हुई उसकी न्यायिक जांच होनी चाहिए निष्पक्ष रूप से, और ये जांच सुप्रीम कोर्ट के सेवानिवृत्त जज द्वारा होना चाहिए। दूसरा है मृतकों को और घायलों को मुआवजा मिलना चाहिए, जिसके अंदर हमारी मांगनी है जिनकी जान गई है उनको 50 लाख और जो घायल है उनको 10 लाख, इसी के साथ उनको उच्च लेवल का है तो चिकित्सा मिलना चाहिए। तीसरा है कि पूजा अधिनियम जो है प्लेसेस एंड वर्शिप एक्ट 1991 है, इसका है तो इसको अप्लाई करना चाहिए, इसकी पालना होना चाहिए, क्योंकि कहीं ना कहीं ये जो आज वाद विवाद हो रहे हैं
और जिसके अंदर है तो ये जो कायदा है इसको है तो अनदेखा करके जो किया जा रहा है, इसको है तो इसकी पालना होना चाहिए। उसके बाद एक ही है कि जो हमारे कोर्ट है उनको है तो धर्म निरपेक्ष होने का और इसकी प्रक्रिया फॉलो करने का एक है तो पालन करना चाहिए, और अगर ये पालन नहीं करते हैं तो इनके ऊपर भी कार्रवाई हो, क्योंकि ये जो हमारा ये जो एक्ट है इसको कहीं ना कहीं सिरे से अनदेखा किया जा रहा है। और लास्ट की जो 5वीं हमारी जो मांगनी है वो ये है कि वहाँ का जो शासन प्रशासन है इसके अंदर वीडियो से और न्यूज से क्लियर मालूम पड़ता है कि उन्होंने बहुत हाई हैंड मतलब बहुत सख्त रूप अपनाया है वहाँ के आवाम के खिलाफ, जिसकी वजह से मौत हुई। इनकी जवाबदेही तय की जाए और इनके ऊपर कायदेशीर कार्रवाई की जाए। जी, मेरा नाम खुर्रम आदिल खान, मैं SDPI जालना डिस्ट्रिक्ट का जिल्हा मेंबर। विरोधकांनी ईव्हीएम बाबत केवळ आरोप करण्यापेक्षा ते सिद्ध करावे असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलंय। तर संघटनेमध्ये काम करताना पक्षश्रेष्ठी लक्ष ठेवत असतात, निवडणूक झाल्यावर निकाल विश्लेषण करण्यात येते, तर भाजप नेहमी नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, त्यांना जबाबदारी देते। राजस्थान आणि मध्य प्रदेश प्रमाणे नवीन प्रयोग राज्यात राबवणार याबाबत मला कल्पना नाही। पक्षाची केंद्रीय समिती असून त्यात विविध विषय चर्चा होऊन त्यात वेगवेगळ्या जबाबदारी वाटप करण्यात येईल असंही ते यावेळी म्हणाले। एखादं वाक्य म्हटलाच नाही त्याच्या तोंडी कसं घालायचं? म्हणजे परवा निकाला दिवशी ABP माझाने सुदैवाने सगळं सेविंग त्यांच्याकडे असं माझ्याकडे असतं की ज्याच्यामध्ये मी जेवढं म्हणून वाईट बोलता येईल तेवढं पुन्हा एकदा उद्धवजींच्या वाईट म्हणजे कोणत्या अर्थाने वस्तुस्थिती मांडली। मांडवाकडून खूप पाणी गेली, पुलाकडून खूप पाणी गेलं आहे। एक दिवस असा गेला नाही की यांनी मोदीजींना शिव्या नाही दिल्या। मग विनोदजींचं उदाहरण दिलं की विनोदजी विचारून उद्धवजींनी म्हणायला पाहिजे होतं की हा नाही असं करू शकत। अशांना पुन्हा एकदा घेणं याला आम्ही कसं काय हो म्हणू असं सगळं म्हटलं, पण हे दाखवलं व्यवस्थित, ते तुम्हाला मानलं पाहिजे। पण टिप्पणी काय केली की चंद्रकांत दादा उद्धवजींना किंवा शिवसेनेला घ्यायला सकारात्मक। हां, तर असं तुम्ही काही तयार करता आणि आय एम ॲप्रिशिएटिंग यू, याला एक कौशल्य लागतं। प्रदेशाध्यक्ष महिलेकडे जाऊ शकतो का? प्रदेशाध्यक्ष पद हे महिलेकडे जाऊ शकतं? एक प्रश्न रुपयाला यांनी काही विचारलं होतं? प्रदेशाध्यक्ष मंत्रिपदासाठी खूप लॉबिंग सुरू आहे, तुम्ही मात्र निश्चित दिसतंय, नेमकं काय? मी म्हटलं ना की नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, नेत्याने आज्ञा करायची नसेल, इच्छा व्यक्त करायची असते। नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, अनुशासन आम्हा प्यार आहे। आम्हाला अनुशासन प्यार आहे की कोणी असं विचार की मुंबईत काय काम आहे, दिल्लीत काय काम आहे, आपलं गप। मी सकाळपासून माझ्या मतदारसंघाच्या आढावा बैठक घेतो, तो अप्रतिम प्रतिसाद मिळाला त्याचा आढावा घेतो। प्रदेशाध्यक्ष त्यामुळे जेव्हा निरोप येईल त्यावेळेला तुम्हाला सांगून जाईल। अशी पतंगबाजी केली जाते की दादाचं मंत्रिपद जाणार वगैरे वगैरे वगैरे। ज्याच्या नशिबात जे असतं ते होतं, तर असे जाऊ। हां, तुम्ही काय म्हणता? प्रदेशाध्यक्ष पद महिलेकडे प्रदेश अध्यक्ष काहीच माहीत नाही म्हणजे, कारण आता प्रदेश अध्यक्षाची प्रोसेस पूर्ण चालायची ना। आमच्याकडे 4 महिने उशीर झाला, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची, राष्ट्रीय कार्यकारिणीची मुदत संपली, त्याला 2 राज्यांच्या निवडणुकांची वाट पाहायची होती, महाराष्ट्र आणि झारखंड। आता सुरू झालं, आता सदस्यता होईल, मग बूथ अध्यक्ष होतील, मग शक्ती केंद्र अध्यक्ष होतील, मग मंडल अध्यक्ष होतील, मग राज्याध्यक्ष होईल, निम्मे राज्याध्यक्ष झाले की राष्ट्राध्यक्ष होईल। तर या प्रोसेसमध्ये मराठवाड्याचं होणार आहे, महिला होणार आहे, नोन होणार आहे, अननोन होणार आहे, हे सगळंच काळाच्या ओघात ठरेल। पुण्याचे शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप त्यांनी आरोप केला आहे की EVM ॲक्टमध्ये इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे आणि 15 ते 20% मतं ही अगोदरच फिडिंग करून स्टोऱ्या सांगण्याने काही होणार नाही, पुराव्यांच्या आधारे आपल्याला ते सिद्ध करावं लागेल। ते म्हणतात ते खरं असेल तर कारवाई होईल, ते म्हणाल तर खोटं असेल लोक वेड्यात काढतील। आता आपण काय म्हणून सीएम पदासाठी तुमचंही नाव चर्चेत झालं, सरप्राईज देऊ शकतो? आता एकदा म्हणता की माझं मंत्रिपद जाणार, म्हणजे मुख्यमंत्र्याकडे जाणार असं म्हणतात? बघा, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाचं बघा, मुख्यमंत्र्याकडे जाणार असं 2 मिनिटापूर्वी काय म्हणाले की तुमचं मंत्रिपद जाणार, 2 मिनिटांनी काय म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्री होणार। तर काय ते एक तर ठरवा। शपथविधी कधी होईल दादा? होता की ज्या लाडक्या बहिणी या सरकारला तारलं असं जे काही म्हटलं जातं, किंवा या कॅबिनेटमध्ये महिलांना तितकं स्थान मिळावं असं तुम्हाला वाटतं? नाही, महिला आमदार नेहमीच BJPचे जास्त असतात, महिला मंत्रीसुद्धा चांगलं प्रतिनिधित्व आम्ही देतो। आता यावेळेला एकूण सच आहे की
मंत्रिमंडळ ठरवणं हा अत्यंत कठीण विषय असतो. रिजनल बॅलन्स सांभाळायला लागतो, जातीचा बॅलन्स सांभाळायला लागतो, आर्थिक स्तराचा बॅलन्स सांभाळायला लागतो, पुरुष महिला सांभाळायला लागतो. आणि हे आमचे श्रेष्ठी त्याच्यात हुशार आहेत, ते करतील. हां, झालं संपलं. सत्ताधाऱ्यांकडून सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे सूत्र वापरलं गेलं असा टोला रवींद्र धंगेकर यांनी महायुतीला लगावलाय. त्याचबरोबर आम्ही लाडकी बहीण योजना कायम ठेवू हे सांगण्यात आम्ही कमी पडलो. निवडणुकीत जातीय समीकरण ही वापरली गेली. जातीय समीकरण, विषारी प्रचार आणि योजनांचा वापर असाच होत राहिला तर सामाजिक कार्यकर्ते निवडणुकीत उतरणं अवघड आहे. एकेकी मतदारसंघात 50 कोटी वाटले गेले तर टेंडर मार्फत हा पैसा गोळा केला गेला. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे सूत्र वापरलं गेलं अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. याच्यामध्ये पोटनिवडणूक आणि नंतर लोकसभा निवडणुका आपण बघितलं असेल तर हा पूर्ण महाराष्ट्राचं चित्र आपल्याला दिसतं की ज्या पद्धतीनं सर्वे असतील तुमच्या चॅनलद्वारे बरेच त्याची चाचपणी केली होती, चाचणी केली होती. त्याच्यामध्ये तुम्हालाही वाटत नव्हतं की एवढं प्रचंड बहुमत, पाचवी बहुमत ह्यांना मिळेल, भाजप आणि शिंदे गटाने, अजित पवार गटाने. आणि याच्यामध्ये सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला की अशा पद्धतीने होऊ शकतात या महाराष्ट्रात. आणि आपण बघितलं असेल तर ह्या सगळ्या निवडणुका ज्या पद्धतीने हायजॅक करण्याचा प्रयत्न केला ते आपल्याला दिसतंय. आपण बघितलं असेल तर 26 तारखेला निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की तुम्ही मंत्रिमंडळ नाही केलं तर आम्ही राष्ट्रपती राजवट लागू करू. हा सोपा एक प्रश्न आहे. आणि आज 28 तारीख आहे तर कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागलेली नाही. म्हणजे याचा अर्थ की या निवडणुका सगळ्या हायजॅक करण्याचा प्रयत्न केंद्रापासून तर खाली राज्यापर्यंत ज्या पद्धतीने निवडणूक आयोग ज्या पद्धतीने चुकीचं वागतं त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हे सगळं हायजॅक करण्याचा प्रयत्न या निवडणुकीत झाला. ज्या पद्धतीनं शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ह्या निवडणुकीला रंग दिला किंवा एक जातीवादी रंग दिला किंवा ज्या योजना असतील या योजना हातात घेऊन की आज लाडकी बहीण योजना आपण बघितलं असेल, परत कामगारांचं ते अनुदान असेल, ह्याच्यामध्ये स्वतःच्या हातामध्ये घेऊन शासनाचा पैसा, सरकारचा पैसा निवडणुकीत कशा पद्धतीनं वापरण्याचा प्रयत्न केला आपण बघितलं आहे. अनेक मोठ्या जाहिरातीमध्ये आपण बघितलं असेल की ही लाडकी योजना, लाडकी बहीण योजना ही जर आमचं सरकार आलं तर तुम्हाला ह्याचे पैसे मिळणार नाहीत. आणि एका 3-3 महिन्याचे पैसे एका वेळेला त्यांनी टाकले निवडणुकीच्या काळामध्ये. आणि सर्वसामान्य भगिनींना आमच्या त्या 7,000-8,000 रुपये मिळाले. म्हणजे अधिकृत शासनाचा पैसा कशा पद्धतीनं त्यांनी वळवायचा प्रयत्न केला ह्या निवडणुकीमध्ये दिसले. पण ती लाडकी बहीण योजना ही की आम्ही जाहीर केलं होतं की याच्यामध्ये तुम्हाला आम्ही अशा योजना पुढे ठेवू, पण ते आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलो असं चित्र उभं दिसतंय. आणि ज्या पद्धतीनं जातीवादी रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे आता कामाला काय एखादा कार्यकर्ता काम करतो माझ्यासारखा 30-35 वर्ष सर्व जाती धर्माला घेऊन म्हणजे काम करताना जर अशा पद्धतीने निवडणुका जर एका वेगळ्या वळणावर जाऊन जर निवडणुका लढत असतील तर सार्वजनिक जीवनामध्ये सामाजिक काम करणारे कार्यकर्ते जन्मणार नाहीत. कारण जर अशाच पद्धतीने निवडणूक होणार असेल, एखादा विषय आणला, एखादी योजना आणली आणि मग सर्वसामान्य लोकांचं काम कोण करणार हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नेहमी पडतो. आज तुमची चिंतन बैठक पराभवाची आणि त्याचबरोबर जिंकून आलेल्या लोकांची एक प्रकारची चिंतन बैठक झाली. या बैठकीत तुम्ही तुमच्या मतदारसंघातले मुद्दे मांडले आणि पुढे न्यायिक लढाई लढण्याबद्दलचं पक्षाने काही सांगितलेलं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने शिंदे सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला आणि या भ्रष्टाचाराच्या डोंगरमध्ये करोडो रुपये हे त्यांनी खिशात घेऊन निवडणुकीत वापरण्याचा प्रयत्न केला. तर आमच्या लक्षात आलं की हा सगळा पैसा आला कुठनं आणि कशा पद्धतीने हा पैसा जनतेच्या समोर एक मतदारसंघात 50-50 कोटी रुपये जर वाटत असेल तर हे काय जे आहे ते काय श्रीमंत मोठे कारखानदार नाहीत. तर आपण बघितलं असेल अनेक टेंडरमध्ये 5-10% ॲडव्हान्स देऊन आणि त्या टेंडरमधनंच पैसे घेऊन कशा पद्धतीने जनतेपुढे आणि उमेदवाराच्या हातात देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ह्याच्यासाठी रस्त्यावरून काम करावं लागेल. आज आपण बघितलं असेल तर अनागोंदी कारभार हा भ्रष्टाचाराचा इतका प्रचंड उभा राहिला आणि याच्यामध्ये सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ज्या पद्धतीने केली ह्याला आता रस्त्यावरून उत्तर द्यावं लागेल. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये मी आज अनेक नेत्यांशी बोललो की पहिल्यांदा ह्यांनी ज्या पद्धतीने शासनाचा पैसा, सरकारचा पैसा, सर्वसामान्यांचा पैसा स्वतःच्या हातात घेऊन निवडणुकीत कसा वापरला जातो ह्याची चिंतन बैठकीत चर्चा झाली. आणि जो शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं विषारी प्रचार
ज्या पद्धतीने झाला हा विषयाचा प्रचार कुठेतरी थांबवला पाहिजे. मनामध्ये मतभेद न होता मनभेद आणि ज्या गोष्टी एकमेकाच्या मध्ये परिणाम होतात ह्या संविधानाला, या लोकशाहीला घातक आहेत. आज आपण बघितलं असेल की वर्षानुवर्ष आम्ही सगळे एकत्र काम करतो, एकत्र राहतो, एकत्र खातो पितो आणि निवडणुकीमध्ये आलं की आम्ही एकमेकाच्या जातीवर बोलायला सुरुवात करतो. हे चुकीचं आहे, हे घातक आहे. आणि काल निवडणुका झाल्या आणि आता आम्ही एकदम सेफ झालो. म्हणजे आता आम्हाला काही चिंता नाही. पुढच्या 5 वर्ष निवडणार परत आम्हाला चिंता. मग आम्ही उठणार आणि जातीवर बोलणार. मग देव देश धर्म ह्याच्यावर चर्चा करताना मग आम्ही किती श्रेष्ठ आणि समोरचा किती बरोबर चुकीचं आहे हे जर आता निवडणुकीचं आता पुढल्याच 5 वर्षांनी दिसतील. सगळे मंदिरं येतील, दर्गे येतील, सगळ्या गोष्टी येतील. आता उद्यापासून आम्ही ह्याचा जाब विचारायला सुरुवात करणार आहोत. महाविकास आघाडीचा अंतर्गत जो काही बेबनाव झाला जागा वाटपाच्या संदर्भामध्ये त्याचा काही फटका बसला असं बोललं गेलं, यावर चर्चा झाली. जो माणूस जिंकतो त्याला कारणं नसतात आणि जो माणूस हारतो त्याला अनेक कारणं असतात. ते कारणं काय ज्या त्या पद्धतीने असतात ते काय विचारात घ्यायची गरज वाटत नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना. जिंकणाऱ्या माणसाला कारण नसतं आणि हारणाऱ्या माणसाला अनेक कारणं असतात. तर आम्ही हरलो आहे ही वस्तुस्थिती आता आम्ही समोर डोळ्यासमोर ठेवून त्या जो आपलं नवीन सरकार आहे हे जर योग्य पद्धतीने वागलं नाही तर त्याला आम्ही रस्त्यावर उत्तर द्यायला तयार आहे. शेवटी लोकशाही संविधान आहे आणि जरी यांच्याकडे सगळी यंत्रणा असेल तर शेवटी लढणारी लोक आहोत आम्ही आणि आम्ही जनतेच्या पैशासाठी लढणार आहोत. जरी खोटी आश्वासन देऊन त्यांनी सत्ता हातामध्ये घेतली असेल तर ती खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. पण आता 2100 रुपये मिळले पाहिजेत, तर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळले पाहिजे, शेतकऱ्यांना वीज माफी मिळली पाहिजे आणि हे राज्य चांगल्या पद्धतीने टिकवण्यासाठी आम्हाला लढावं लागणार. ज्या चुका आहेत त्या रस्त्यावरून दाखवल्या पाहिजे. कारण विरोधक असलो तरी ह्या सत्तेचा एक भाग म्हणजे महाराष्ट्र आमचा आहे, आमचा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राला उज्ज्वल परंपरा कायम ही टिकवण्यासाठी जरी आम्ही मानतो आपलं विधिमंडळात नसेल तर रस्त्यावरची लोकशाही तर आम्हाला लढावी लागेल, ते आम्ही लढतो. बांगलादेश सीमेवर दुसरबीड येथील जवान प्रदीप घुगे याचे हृदयविकाराने निधन झाले. तर बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र दुसरबीड येथील रहिवासी सीमा सुरक्षा बलाचे जवान प्रदीप पंढरीनाथ घुगे यांचे त्रिपुरा राज्यातील आगरतळा येथे बांगलादेश सीमेवर कार्यरत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. तर 25 नोव्हेंबरला रात्री 12च्या सुमारास घुगे यांना कर्तव्यावर वीरमरण आलंय. 39 वर्षीय प्रदीप घुगे यांचा जन्म दुसरबीड येथे झालाय तर शालेय शिक्षण गावातच झालंय. 2006 मध्ये बुलढाणा येथील BSF 122 बटालियनच्या भारतीय जनरल ड्युटी मध्ये शिपाई पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली. 31 जुलै 2024 रोजी प्रदीप घुगे गावी सुट्टीवर आले होते. 45 दिवसांचा रजेवर असताना त्यांनी कुटुंबीय, नातेवाईक, सगळी सोयरे, मित्रमंडळींच्या भेटीगाठी घेतल्या आणि 19 सप्टेंबर रोजी आगरतळा येथे कर्तव्यावर हजर झाले. बांगलादेशच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना 25 नोव्हेंबरला रात्री 12 वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योती मालवली. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात त्यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सन्माननीय पंडितराव खंदारे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत.
रेरा प्रकरणातील 65 बेकायदा इमारतींवर कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले, तर ही कारवाई लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती केडीएमसी अधिकारी योगेश गोडसे यांनी दिली आहे. तर याबाबत बोलताना सांगितलं आहे की याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. 65 बेकायदा इमारती आहेत आणि त्या इमारती अनधिकृत घोषित केल्यात. येत्या 3 महिन्यात या इमारती पाडण्यात याव्यात असे आदेश न्यायालयाने दिलेत. महानगरपालिकेच्या वतीने या सर्व रहिवाशांना न्यायालयाचे आदेश आहेत ते सगळ्यांना कायदेशीर बाजू मांडण्याकरिता न्यायालयात दाद मागू शकतात. 19 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने दिलेली आदेश महानगरपालिकेच्या यंत्रणेला बंधनकारक आहे. ही कारवाई आम्हाला अप्रिय असली तरी ती करण्यासाठी आम्ही बंधनकारक आहोत असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. आदेश दिले त्या संदर्भात आता कारवाई कुठे करतात? आपल्याकडे जी याचिका दाखल केलेली आहे 49/2021 संदीप पाटील यांनी, त्या याचिकेच्या दरम्यान सुनावणी करत असताना 19 नोव्हेंबर रोजी कोर्टानं जे आदेश दिलेले आहे त्या आदेशामध्ये पॅरेग्राफ नंबर 6 मध्ये त्यांनी स्पेसिफिकली म्हणलेलं आहे की ज्या 65 इमारती आहेत आणि ज्या 65 इमारतीला ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करून अनधिकृत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे, अशा इमारतींवर येत्या 3 महिन्याच्या आत आपण कारवाई करा अशा प्रकारचे आदेश पालिकेला तसेच पोलीस प्रशासनालाही असं दिलेलं आहे की या इमारती ताबडतोब व्हॅकेट करण्यासाठी देखील पुरेशी यंत्रणा, पोलीस यंत्रणा वगैरे अवेलेबल करून द्या अशा प्रकारचे आदेश पोलिसांनी दिलेले आहेत. महानगरपालिकेच्या वतीने आम्ही या सर्व रहिवाशांना नम्र विनंती करतो की कोर्टाचे जे आदेश आहेत ते सर्वांनाच बंधनकारक आहेत आणि आपल्याला आपली बाजू मांडण्यासाठी, कायदेशीर बाजू मांडण्यासाठी आपण ऑनरेबल उच्च न्यायालयात जाऊ शकता किंवा त्यांच्याकडे आपल्याला काही रिलीफ मिळत असेल तर आपण तो मागूही शकता. ती दाद मागण्याची सगळ्यांना मुभा आहे. परंतु 19 तारखेला जे आदेश दिलेले आहेत माननीय कोर्टाने त्याचं पालन करणं हे महानगरपालिकेला बंधनकारक आहे आणि आमच्या सगळ्याच यंत्रणेला ते बंधनकारक आहे. त्यामुळं त्या माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला या सर्व लोकांनी सहकार्य करावं आणि योग्य त्या प्लॅटफॉर्मवर आपली बाजू आपण मांडावी. परंतु ही कारवाई जरी आम्हाला अप्रिय असली तरीसुद्धा ती करणं आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही आता नियोजन करत आहोत. आम्ही प्रत्येक सोसायटीला आमच्या वार्ड ऑफिसरने भेट देऊन विनंती केलेली आहे की अशा प्रकारचे आदेश आहेत तर या आदेशानुसार आपण लवकरात लवकर इमारत खाली करावी, जेणेकरून त्यामध्ये कुठलेही वादविवाद न होता माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचे योग्यरित्या पालन आम्हाला करता येईल. साहेब, तुम्ही मागणी केली, काय मागणी आहे तुमची? आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 134वी पुण्यतिथी. या पुण्यतिथीनिमित्त उपायुक्त अतुल पाटील आमच्या समाजातर्फे विनम्र अभिवादन केलं. त्या प्रसंगी उपायुक्तांना एकच सांगितलं की आम्ही वारंवार अतिशय महात्मा फुलेंचं छोटं चौक आहे आणि त्या चौकाच्या महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या बाजूला सावित्रीबाईंचा पुतळा असावा आणि स्मार्ट सिटीमध्ये त्या फुटपाथ जी आहे तिथे बाधा येते. मागची जी कोर्टाची जागा आहे ती कोर्टाची जागा आम्हाला शासनाकडून मिळावी आणि तेथे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचं भव्य स्मारक या शहरामध्ये असं लोकांना मिळालं पाहिजे अशी आमची ठोस मागणी आहे. व मी त्यांना इतिहास सांगितला की या महाराष्ट्रात, देशात एक इतिहास आहे की समोर भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे, त्याच्यासमोरच महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्मारक आहे. गुरु शिष्यांचं स्मारक हे एकमेकांच्या समोर असलेलं एकमेव स्मारक आहे. असं भव्य स्मारक व्हावं अशी मागणी आहे. आणि याच्या आधी आम्ही 2 वेळा निवेदन दिले, 2 आयुक्त बदलले, पण स्मारक काय होत नाही. पण मला इथल्या सन्माननीय कर्तव्यदक्ष आयुक्त सन्माननीय जाखड मॅडम यांच्यावर विश्वास आहे. ते प्रामाणिकपणे कर्तव्य करून ते हे स्मारक निर्माण करतील एवढा विश्वास आहे. धन्यवाद. भिवंडीत 12 वर्षानंतर भटक्या कुत्र्यांसाठी निर्बीजीकरण केंद्र पुन्हा एकदा सुरू करण्यात आले अशी माहिती पालिका आयुक्तांकडून देण्यात आली आहे. तर भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने 12 वर्षानंतर बंद पडलेले कुत्र्यांचे निर्बीजीकरण केंद्र हे पुन्हा एकदा सुरू करण्यात आले. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. तर मागील वर्षभरात 14,000हून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला.
तर एका दुर्दैवी घटनेत एका व्यक्तीचा मृत्यूही झालाय. तर या पार्श्वभूमीवर कुत्र्यांचे निर्बीजीकरण केंद्र तातडीने सुरू करण्याचे निर्णय घेण्यात आलाय. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत जी भटकी कुत्री होती, स्ट्रे डॉग्स ज्याला आपण म्हणतो, आणि त्यांचा माणसांना चावा घेण्याचं प्रमाण खूप वाढलं होतं. दुर्दैवाने 2012 नंतर महापालिकेतर्फे ह्याच्यावर व्यवस्थित कुठलीही कारवाई करता आली नाही. त्याची अनेक कारणं होती. आपल्याला सांगू इच्छितो की 6 वेळा निविदा काढलेली आहे, 4 वेळा मुदतवाढ दिलेली आहे. असं असतानासुद्धा योग्य संस्था पुढे येऊन आणि त्याचे योग्य दर होऊन हे काम झालेलं नव्हतं. परंतु सुदैवाने आम्ही ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला. आपले स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी देखील विधानसभेमध्ये याचा आवाज उठवला होता. नागरिकांच्या वारंवार मागण्या आमच्याकडे होत्या. पत्रकारांच्याकडून आमच्याकडे वेगवेगळ्या बातम्या दिल्या जात होत्या. या सगळ्याची दखल प्रशासनाने अतिशय गंभीरपणे घेतली आणि आम्ही रेकॉर्ड ब्रेक टाईममध्ये हे सर्व काम पूर्ण केलेलं आहे. आपल्याला हैदराबादची एक इन्स्टिट्यूट आहे, वेट्स ॲनिमल वेलफेअर अँड रूरल डेव्हलपमेंट सोसायटी म्हणून आहे. तर त्यांच्यामार्फत हे संस्थेचे पदाधिकारी आहेत, त्यांच्यामार्फत आपण हे काम हाती घेतलं. आपण कुत्र्यांचा आवाज मागे ऐकू येत असेल आपल्याला. हे जे स्ट्रे डॉग्स आहेत यांना पकडणे, यांना सुरक्षितरित्या इथे आणल्यानंतर यांच्यावर उपचार करणे, यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे आणि यांचे उपचार पूर्ण झाले, निर्बीजीकरण झालं तर त्यांना परत त्याच जागी सोडणे, हे जे सर्व पेटा कायद्याच्या अंतर्भूत आहे. सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत, वेगवेगळ्या न्यायालयाने दिलेले आदेश आहेत आणि आपले प्राणीमित्र संघटनांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करून आपण ही अत्याधुनिक फॅसिलिटी उभी केलेली आहे. इथे सर्व केजेस आपण बघताय. या क्षणी 144 कुत्रे आहेत. बरोबर ह्याच्या दुप्पट संख्या काही दिवसात दिसेल आपल्याला. कुत्र्यांसाठी आपण अत्याधुनिक एअर कंडिशन्ड ऑपरेशन थिएटर देखील आहे. कुत्र्यांचं खाणंसुद्धा इथे अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलं जातं. त्यांना चेक करायला वेटरनरी डॉक्टर आहेत. ही सर्व इन कॅमेरा फॅसिलिटी असणार आहे. त्यामुळे इथे कुठलंही काही कुत्र्याच्या बाबतीत काही चुकीचं काही काम झालं किंवा कुत्र्यांचे योग्य उपचार नाही मिळाले त्याचीसुद्धा प्रशासनाला पूर्णपणे माहिती मिळणार आहे. तर ह्या वेट्स सोसायटी म्हणून जे आहेत, जे उल्हासनगरमध्ये यांचं काम सुरू आहे, तर मी यांच्या सगळ्यात प्रथम आभार मानतो की त्यांनी महापालिकेला सहकार्य देऊ केलं. साधारण एका कुत्र्याला आपल्याला 1450 रुपये इतका निर्बीजीकरणाकरता खर्च येतो. याच्या व्यतिरिक्त महापालिकेने गेल्या 1.5 वर्षामध्ये अँटी रेबीज ड्रग्ज जे आहेत ते सगळ्यात मोठ्या प्रमाणात आपल्या महापालिकेकडे होते. आपल्याला सांगू इच्छितो की IGM सारख्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा ही फॅसिलिटी नव्हती. महापालिकेकडून आपण त्याचा स्टॉक उपलब्ध करून IGMला दिलेला आहे. त्यामुळे जिथे जिथे कुत्र्याने चावा गेल्याच्या घटना झाल्या तिथे तो रेबीज असलेला डॉग आहे का हे जर तपासणी करून त्याला आपण त्या लोकांनासुद्धा अँटी रेबीजचे वॅक्सिन दिलेले आहेत. तीच फॅसिलिटी आपण कंटिन्यू ठेवणार आहोत. आणि या डॉग शेल्टरमुळे आपल्या शहरावरच्या लोकांच्यावर जे एक भेडसावणारं संकट होतं की भटक्या कुत्र्यांचा रात्रीच्या वेळी किंवा लहान मुलाच्या मागे लागणे किंवा एखादं व्हेकल चाललं आहे, मोटरसायकल झाली त्याच्या मागे लागणे, हे प्रमाण आता हळूहळू कमी होईल. आणि निर्बीजीकरण केल्यामुळे आत्ता 13,500च्या आसपास डॉगची संख्या आहे. जी आपले स्ट्रे डॉग्स आहेत ते निर्बीजीकरण केल्यामुळे त्यांची पुढची होणारी जी जनरेशन आहे ती थांबेल. आणि या कुत्र्यांना व्यवस्थित उपचार मिळाल्यामुळे त्यांच्यावर मानसोपचार देखील केले जातील. तर ती कुत्री जी हिंसक झालेली आहेत ती हिंसा शांत होईल. त्याचप्रमाणे माझं सर्व नागरिकांना आणि श्वानप्रेमींना आवाहन आहे की आपल्या परिसरातल्या कुत्र्याचा आपण सांभाळ करावा. त्याला जर आपण धक्का पोचवला, त्याला इजा पोचवली तर तो पिसाळतो किंवा तो चेतवला जातो आणि मग तो चावे घ्यायच्या घटना सुरू होतात. त्यामुळे त्याला जर आपण खाणं देत असाल तर एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी खाणं द्या आणि त्या कुत्र्याला तुम्ही प्रेम द्या. प्रेम दिलं तर तो तुमच्या अंगावर येणार नाही, धावून येणार नाही. त्याला एक मानसोपचाराची गरज असते. कुत्रा हा पाळीव प्राणी आहे, कुत्रा हा सोशल प्राणी आहे. वो तो मत ना आगे कितने बाग हैं यहाँ पे?
पाल बाजूला तुला टाकतील आतमध्ये. अनेस्थेटिक आहे सर, डायजी फॉर्म आहे ना. प्लास्टिकच्या फुलांमुळे बाजारात झेंडूच्या फुलांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह फूल व्यापारी देखील हवालदिल झाल्याचं पाहायला मिळतंय. परिणामी मागील काही दिवसापासून पिवळा झेंडू 10 रुपये किलो तर लाल झेंडू हा 20 रुपये किलो दराने झेंडूची फुलं विकली जात आहेत. तर या दरात शेतकरी व्यापाऱ्यांचा खर्च देखील निघत नाहीये. त्यातच 2-2 दिवस फुलांना ग्राहक नसल्यानं फुले कचऱ्यात फेकावी लागतात. मागील काही दिवसात 10 रुपये किलो दराने देखील पिवळा झेंडू तर 20 रुपये किलो दराने झेंडूची विक्री होते. फुलांना भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी देखील चिंतेत आहेत. तुमचं नाव सांगा. माझं नाव काशीनाथ साधू नरोडे. मी फुल मार्केटचा 25 वर्षापासून धंदा करत आहे. आता ह्या सीझनलाच फुलाचा जास्त उपयोग होतो. प्लॅस्टिक फुलामुळं आमच्या ओरिजिनल फुलाचा थोडा त्रास म्हणजे हे व्हायला लागलं आहे, त्याची मागणी कमी व्हायला लागली. आता काय झालं आहे माहिती आहे का, माल का जास्त झाला आहे आणि गिराईक कमी झाले. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या भावाला मालच आहे ना. 10-20 रुपये किलो बाजार भाव चालला आहे. शेतकऱ्याला परवडत नाही, व्यापाऱ्याला परवडत नाही. म्हणून सगळे शेतकरी अडचणीत येऊ राहिला आहे, व्यापारी अडचणीत येऊ राहिला आहे. आता आमच्या गुजरातला कमीत कमी महाराष्ट्रातून 100 गाडी जात असते, पण गुजरातला स्थानिक माल चालू झाला आहे. त्यामुळे गुजरातला बी आमचा माल जाऊ शकत नाही आता. त्यामुळं शेतकऱ्याच्या मालाला अजिबात हे नाही. आणि त्याच्यात प्लॅस्टिक फुलामुळं आमच्या ओरिजिनल फुलाला थोडा मार बसायला लागला आहे. त्यामुळं सरकारने प्लॅस्टिक फुलं बंदी करण्यात यावी. त्यामुळे आमच्या फुलाला आणि शेतकऱ्याला नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. आता भाव काय चाललेले? आता भाव चालला आहे, आता भाव चालला पिवळा 10 रुपये, लाल 20 रुपये. आणि गिराईक नसल्यामुळं 2-2 दिवस माल ठेवून टिकत नसल्यामुळं फेकून द्यावा लागतो माल. त्यामुळे शेतकऱ्याला भाडं आणि त्यांची मजुरी, व्यापाऱ्याला त्यांची मजुरी सगळे अंगावर येऊ राहिले आहे. एकनाथ शिंदेंनी जी भूमिका स्पष्ट केली तीच पक्षाची भूमिका आहे असं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलं. तर शिवसेना हा पक्ष शिस्तबद्ध पक्ष आहे. आमच्या पहिल्या आमदारांच्या बैठकीमध्ये आम्ही पक्षाचे सर्व अधिकारी हे मुख्य नेते एकनाथ शिंदेंना दिले आहेत. ते जो निर्णय घेतील ती पक्षाची भूमिका एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली आहे. मराठा समाज आणि इतर समाज असतील, शिंदेंच्या नेतृत्वाखाली त्यांचे प्रश्न सुटले नव्हते. ते प्रश्न मागच्या 2-2.5 वर्षात आपण सोडवले आहेत. खूप सवलती दिल्या. शिंदे यांनी कुठलाही घटक त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकर्तीमध्ये वंचित राहू दिला नाहीये असंही ते यावेळी म्हणाले. साहेबांनी आमची काल मान्य CM साहेबांची भेट होऊ शकली नव्हती आणि म्हणून आम्ही सहज भेटायसाठी आलो. आणि साहेब आता दिल्लीला जाणार आहे दुपारनंतर. साहेबांची चर्चा केली, त्याच्यापेक्षा वेगळं काय नाही. बैठक वगैरे असं काही नव्हतं. मंत्रिमंडळासंदर्भात काही चर्चा झाली, काही नावं घेतली, काही संधी देणार आहे? नाही, आम्ही तो विषय हे बघा, शिवसेना हा पक्ष शिस्तबद्ध पक्ष आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, दिघे साहेबांनी आम्हाला पक्ष शिस्त शिकवलेली आहे. आणि आमच्या पहिल्या आमदारांच्या बैठकीमध्ये आम्ही पक्षाचे सगळे अधिकार हे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. त्यामुळे ते निर्णय घेतील. आणि काल पक्षाची भूमिका, महायुतीतले एक मुख्य घटक पक्ष म्हणून शिवसेनेची भूमिका माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काल पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेली आहे. जी साहेबांनी भूमिका स्पष्ट केली तीच आमची सगळ्या आमदारांची भूमिका आहे. मुख्यमंत्रीपदी मराठा चेहरा असावा ही मागणी होती, त्या दृष्टीने काही आता हे कसं आहे, समाजामधनं आता मराठा समाज असेल किंवा इतर समाज असेल, माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे त्यांच्या मराठा समाजाचे विशेषतः प्रश्न सुटले नव्हते ते प्रश्न मागच्या 2-2.5 वर्षामध्ये या ठिकाणी आपण सोडवले. खूप सवलती दिल्या, मराठा समाजाला दिल्या, सकल मातंग समाजाला दिल्या, OBC समाजाला दिल्या. साहेबांनी कुठलाही घटक
माननीय शिंदे साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकिर्दीमध्ये वंचित राहू दिला नाही, ठेवला नाही. सरळ हातानं सगळ्यांना या ठिकाणी त्यांनी दिलं. त्यामुळे प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे. त्याप्रमाणे जर अशी चर्चा असेल तर की लोकांसाठी ज्या नेत्यानं केलंय, अनेक वर्ष न झालेले प्रश्न सोडवले, त्यामुळे ती आपलेपणाची भावना आहे. पंतप्रधानांनी निर्णय सोडलेला आहे. काल माननीय शिंदे साहेबांनी जी भूमिका स्पष्ट केली पत्रकार परिषद घेऊन याच निवासस्थानामधनं, ती पक्षाची भूमिका आहे. महानगरपालिका महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर आहेत पुढे. त्या दृष्टीनं शिंदेसाहेबांचा चेहरा किती महत्त्वाचा ठरतो आणि ही देखील चर्चा आहे आता. कारण विधानसभेचं यश मिळतं. मी सांगितलं ना आपल्याला की या संदर्भामध्ये सर्व अधिकार हे माननीय शिंदे साहेबांना आहेत, पक्षाचे, आमच्या पक्षाचे. त्यामुळं शिवसेनेमधले काय निर्णय घ्यायचे, कशा पद्धतीनं पुढची वाटचाल करायची आणि कशा पद्धतीनं संघटना पक्ष अधिक मजबूत करायचा, या बाबतीत माननीय शिंदेसाहेब जे धोरण ठरवतील, शिंदेसाहेब ज्याप्रमाणे पुढची कार्यवाही करायला आम्हाला सगळ्यांना सांगतील, त्याप्रमाणे पक्ष अधिक मजबूत करायचं काम माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली केवळ मुंबईतच नाही, महाराष्ट्रामध्ये आम्ही महानगरपालिका नाही. आता हे बघा, सरकार स्थापन करायच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळं आता एकदा हे सरकार स्थापन झालं, या सगळ्या हालचाली पूर्ण झाल्या की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला आम्ही सगळेजण त्या ठिकाणी लागणार आहोत. आणि मी मगाशी सुद्धा म्हटलं, शिवसेना म्हणून आमच्या पक्षाचं धोरण, आमच्या पक्षाची भूमिका, आमच्या पक्ष अधिक मजबूत कसं करणं, या बाबतीत पक्षांतर्गत आमचे मुख्य नेते माननीय शिंदेसाहेब पक्षाचं धोरण ठरवतील. आणि महायुती म्हणून जो काही निर्णय घ्यायचा आहे तो देखील महायुतीचे नेते एकत्र बसून ठरवतील. भाजपने जी बावनकुळेंनी सगळ्या जिल्ह्यामध्ये बैठक घेतली, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की स्वतंत्र लढायचं का एकत्र लढायचं याचा विचार करू नका, तुम्ही कामाला लागा. ठीक आहे ना, त्यांची भूमिका माननीय बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यामुळे त्यांची भूमिका ते मांडली. त्यांनी मगाशी म्हटलं तसं आता सरकार बनतंय, सरकार बनण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. एकदा सरकार बनून झाल्यानंतर आम्ही त्याच कामाला, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्याच कामाला आम्ही सगळेजण लागणार आहोत. या बाबतीत आम्हाला आमदारांना या संदर्भातलं काहीही बोलता येणार नाही, कारण आम्ही या बाबतीतला निर्णय घेण्याचे सर्व अधिकार पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेले आहेत. त्यामुळे वारंवार मी सांगतोय, कुणाला कुठलं पद द्यायचं, कोणी काय स्वीकारायचं, हा सगळा अंतिम निर्णय शिवसेनेमधला मुख्य नेते आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब घेतील. धन्यवाद. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत भारतीय कापूस महामंडळ मर्यादित अर्थात CCI तर्फे कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून कापूस खरेदीसाठी नोंदणी सुरू केली आहे. तर ही नोंदणी 18 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 80 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड, सातबारा, त्यांच्यावर कापूस पीक पेरा लागवड केलेला हे कागदपत्र लागतात. तर पुढच्या आठवड्यात CCI केंद्राच्या माध्यमातून कापूस खरेदीला प्रारंभ होणार असल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रोहिदास सोनवणे यांनी सांगितले. ज्या कापूस उत्पादक शेतकरी यांना कापूस खरेदीसाठी नोंदणी करायची आहे, त्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन देखील करण्यात आले. समितीमध्ये कापूस खरेदी केंद्राच्या माध्यमातून नोंदणी केली जाते. आता कधीपासून सुरुवात झाली आणि काय भाव आहे आणि शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद आहे? दिनांक 18/11/2024 पासून CCIची कापूस विक्रीसाठी नावनोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. तर आज तारखेपर्यंत जवळजवळ 80 शेतकऱ्यांची नावनोंदणी झालेली आहे. तरी पुढच्या हप्त्यात लवकरच CCIचे केंद्र सुरू होईल. म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रतिसाद चांगल्या प्रकारे नावनोंदणी सुरू आहे. तरी ज्यांना नावनोंदणी करायची असेल त्यांनी आधार कार्ड आणि सातबारा उतारा पीक पेरा लावलेला पाहिजे बुवा, तेवढ्या अटी शर्ती आहेत. आणि भाव त्यांच्या H4ला आहे 7124 तर 7421 पर्यंत आहे. आपल्या कुठल्या वाहनाचे खरेदी करणार आहे ते बन्नी ब्रह्मा म्हणून आहे, त्याला 7220 पासून तर 7521 पर्यंत आहे. तसेच बन्नी ब्रह्मा स्पेशल 7172 तर 7471 पर्यंत आहे. आणि H4ला 7124 तर 7421 पर्यंत असे भाव आहे. आपल्या तालुक्यात कुठला वाहन जास्त लावण्यात येतो? H4 लावण्यात येतो.
नाशिकच्या पाथडी फाटा परिसरात नितेश राणे यांचे स्वागत करण्यात आले, तर भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांचे नाशिकमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले। नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात त्यांचे स्वागत करण्यात आले। नितेश राणे यांचा खासगी दौरा हा असल्याने त्यांचे बाईट त्यांनी नकारले आहेत। रामचंद्र की जय। राणे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर की जय। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय शिवराय, जय शिवराय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। महाविकास आघाडीने सोयाबीनला 7,000 हमीभाव तर महायुतीने 6,000 हमीभाव देण्याचे जाहीर केले। सध्या 4,800 रुपये हमीभाव असताना देखील सोयाबीन 3,200 रुपयांचा भाव मिळत आहे। महायुतीचे सरकार बहुमताने राज्यात विजयी झाल्याने शेतकऱ्यांना सरकारकडून मोठी अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन अजूनही मार्केटमध्ये आणलेला नाहीये, त्यामुळे काही प्रमाणात बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक मंदावल्याचे चित्र पाहायला मिळते। निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने 7,000 रुपये भाव देऊ शेतकऱ्याला असं आश्वासन दिलं होतं आणि महायुती सरकारने 6,000 रुपये हमी भाव देऊ असं आश्वासन दिलं होतं, परंतु 4,892 हमी भाव असताना सुद्धा आज शेतकऱ्याला आपलं सोयाबीन 3200 ते 41 रुपये या भावात विकावं लागत आहे। प्रचंड बहुमताने या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार निवडून आलं, परंतु शपथविधी बाकी आहे। परंतु यावेळेस मार्केटमध्ये आवक मंदावली आहे। शेतकऱ्याला प्रतीक्षा आहे की आपल्याला 6,000 रुपये सोयाबीनला भाव मिळेल। शेतकऱ्याला आशा आहे की काहीतरी होईल, त्यामुळे सध्या आवक मंदावली आहे बाजार समितीमध्ये।